कोणतंही शुभकार्य करताना प्रथम देवाचं नामस्मरण करून नारळ वाहिला जातो. त्याचप्रमाणे शेतकरी जेव्हा शेतामध्ये धान्य पेरतो त्यावेळेला धरती मातेला सुद्धा नारळ वाहून तेथे शुभकार्याला सुरुवात केली जाते. म्हणजेच या मौसममधला जो हंगाम चालू होतो त्या हंगामामध्ये शेतकरी आपली ही सुरुवात श्रीफळ देऊनच करतो. आज 11 जून मध्यरात्रीपासून आपल्या उरण परिसरात पाऊस पडलेला आहे आणि जसं पाऊस पडतं त्याच दिवशी शेतकरी सुखावतो आणि त्याच्या मनात एकच असतं की आपल्या शेतीमध्ये भात पेरणी करायची आहे. कारण उरण हा परिसर फक्त भात पेरणीसाठी आहे. इथे खाडी भागात सुद्धा पावसाचं पाणी साचवून भात पेरला जायचा. पण उरणचा जर द्रोणागिरी परिसर वरचा पाहिलात तर इथे पडणाऱ्या पावसावरून भात शेती पिकवली जाते. समोर हा आहे द्रोणागिरी डोंगर, त्याच्यावरून जे विरे नाले येतात त्याचं पाणी वापरून इथे भात शेती पिकवली जाते. तर अशीच पेरणीचा दिवस आलेला आहे. एक माझ्या मित्राच्या शेतावरचा तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करतो आहे आणि ह्यालाच जॉईंट मी संध्याकाळी माझ्या शेतावरचा एक व्हिडिओ मी दाखवणार आहे. ही जी आहे ही सुकी पेरणी आहे. ह्याच्यानंतर दुसरी पद्धत रोची येते. रोमध्ये आपले भाताचे दाणे असतात ते सागाच्या पानात किंवा आपल्या साखरेच्या गोणीमध्ये, जी ताग्याची गोण असते त्या गोणीमध्ये भिजवून 3 दिवस ठेवले की त्या भाताला मोड येतात आणि मग ते मोड आपल्या शेतीमध्ये जिथे नांगर नाही फिरवला तरीसुद्धा टाकता येतात आणि नांगरलेल्या शेतीतसुद्धा तो भात टाकता येतो. आणि त्याला थोडं टाईम लागतं. ते जूनच्या 3ऱ्या-4थ्या वीकमध्ये ते करावं लागतं आणि हे आपल्या जूनच्या फर्स्ट वीकमध्ये पहिल्या पावसामध्ये आपल्याला ही भात पेरणी करावी लागते. शेतात उतरताना जेव्हा आपण भात पेरणी करतो त्यावेळेला ही लक्ष्मी आहे म्हणून ह्या शेतात उतरताना आपल्या पायात कोणतीही चप्पल सँडल काही वापरली जात नाही. अनवाणी हे पहिरावं लागतं आणि इथे प्रथम त्या भूमीची पूजन करावे लागतं. तरी ह्या इथे भूमीचं पूजन केलेलं आहे आणि त्यानंतर भाताला आपण इथे सुरुवात केलेली आहे. यंदाचा सीझन 2022. आज 11 जून. उरण परिसरात रात्रीपासून पाऊस आलेला आहे. त्याच्यामुळे इथला शेतकरी म्हणजे सध्या शेतीहीन झालेला आहे. पण ज्यांच्याकडे शेती आहे ते लोक अजूनपर्यंत शेती करतात. त्यातलंच एक उदाहरण हे आहेत नरेश केशव म्हात्रे. हे यांच्या शेतात मी आलेलो आहे. ही आजची पेरणी संध्याकाळी माझ्या शेतात पण करायची होती, पण माझा मित्र आला की आपल्या शेतात भात पेरणी आहे तर मी इकडे सुद्धा आलेलो आहे. ही आहे पारंपरिक शेती. कुदळीनी हे शेत फोडलं जातं. ह्याला नांगरसुद्धा लावला जातो, पण आता नांगरसुद्धा महाग पडतात आणि माणसंसुद्धा भेटत नाही. तर ही घरातलीच व्यक्ती आपल्या शेतामध्ये येतात आणि शेतीमध्ये जेवढी आपली शेती असते त्या उदाहरणार्थ 100% असेल तर त्याच्यामध्ये 20 ते 25% हे पेरणी केली जाते. नंतर हाच भात 2-2, 3-3 रोपं घेऊन पावसाळ्यामध्ये जुलैमध्ये लावली जातात.
ही अशी मेहनत करावी लागते, पूर्ण घाम येतो. आता मी इथे शूट करतोय म्हणजे मी शेतकरी नाही असं नाही, मी सुद्धा शेतकरीच आहे. मी माझ्या शेतात सुद्धा हेच काम करतो. करून दाखव. अरे वा, तोंड दाखव त्याला, तोंड दाखव. त्याच्याकडे बघ आणि कर, त्याच्याकडे बघून कर. हे भाताचे दाणे खूप जाड आहेत, म्हणजे हा आपल्या भाकरीसाठी हा स्पेशली वापरला जातो. आवश्यक असलेली पहिली भाकरी. आगरी आणि कोळी हे याच भाताच्या भाकऱ्या खातात.